स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आजची पेरणी भरणेवाडीत आहे. 10/11/2025 आज वार सोमवार. सकाळी आपला ट्रॅक्टर 8 वाजताच पेरणीला चालू झालेला आहे, कारण कालच्याच पेंडिंग पेरण्या आज चालू आहेत. काल आपल्या ट्रॅक्टरचा थोडा टाटरचा घोटाळा झाल्यामुळं 3 वाजल्यापासून आपला ट्रॅक्टर बंद होता. कालच्याच पेंडिंगच्या पेरण्या सकाळ झाल्या चालू आहेत. आज फुल दिवसभर लोड आहे पेरणींचा, कारण ऊस तोड सुरू असल्यामुळे ती रानं मोकळी झाल्यामुळं रानं ॲडव्हान्समध्ये ती वाढलेली आहेत. आणि गहू, मका, हरभरा, भुईमूग ह्या पेरण्या आता चालू झालेल्या आहेत. कारण भुईमूग आणि हरभरा गहू टाकताना भरपूर काळजी घ्यावी लागते, त्यामुळं भरपूर वेळ जात आहे पेरणीला. आणि त्यात दिवस लहान असल्यामुळे दिवसा काठी फक्त 2 ते 3 एकर पेरणी जवळपास होती. आणि कामाचा लोड त्यामुळं भरपूर राहतोय. तसंच थोडं शेतकऱ्यांनी सहकार्य करा. तर पेरणी करताना हा जी मालक आहे, तर हा मालक स्वतः भरपूर काळजी घेतो. तसंच त्या शेतकऱ्यांचं कर्तव्यच आहे. पेरणी करताना ट्रॅक्टरच्या प्रत्येक वाफ्यामागं हा शेतकरी हिंडत असतो. पेरणी कशी होती, कुठला नाळ्यातनं मका येत नाही किंवा कुठं मटेरियलचं गुंतलेलं आहे काही, प्रत्येक साऱ्यामागं हा शेतकरी हिंडत असतो विशेष म्हणजे. आणि पेरणी चांगली करून घेतो आपल्याकडून तो. कारण पेरणी केल्यावर जोपर्यंत ती उगवत नाही तोपर्यंत कळत नाही की पेरणी कशी झालेली आहे कशी नाही. तर आजचं ॲडव्हान्टा 756 मका पेरणी चालू आहे. तर स्वतः शेतकऱ्याने काळजी घेणं महत्त्वाचं आहे, नाहीतर सगळं ड्रायव्हरवर सोपवणं चुकीचं आहे. मटेरियल आणि बी टाकून दिलं की शेतकरी एका कोपऱ्यात जाऊन बसणार आणि ती मोबाईलमध्ये व्यस्त असतो. आणि मोबाईलमध्ये काय बघत असतो, तर त्या नाचणाऱ्या बायाही बघत असतो आणि त्याला ती खुदखुद हसत असतो. तर हे चुकीचं आहे. तर शक्यतो आपल्या जवळपास पेरणी चांगली करून घ्या. आणि पेरणी चांगली नाही झाली की ड्रायव्हर आणि त्या ट्रॅक्टरचं नाव खराब होतं आहे. बट त्या ड्रायव्हरचं आणि ट्रॅक्टरचं नाव खराब झालं की त्यांनी 4 लोकांना सांगायचं की अमुक तमुक ट्रॅक्टर होता, त्याने माझी पेरणी काय चांगली केलेली नाही. स्वतःच्या काही चुका असतात त्यासुद्धा सावरण्याबरोबर सावरल्या पाहिजे त्या. तर त्या ट्रॅक्टरच्या प्रत्येक, मी म्हणत नाही प्रत्येक साऱ्या मागं तुम्ही हिंडा, मध्ये आधी हिंडा किंवा बाबा असं होतंय तसं होतंय, बीकचं अंतर कसं होतं पडतंय कसं नाही हे बघत चला. त्यामुळं आमचा बी थोडा ताप कमी होतो मागं बघायचा. आता पूर्ण टोटल मागं बघत बघत ट्रॅक्टर चालवावं लागतोय आणि आमची क्वालिटी बिघडत नाही. थोडं शेतकऱ्यांनी शेतमालकांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे की बाबा पेरणी चालू आहे, 1-2 तास आपला मोबाईल बंद ठेवावा आणि त्या ट्रॅक्टरच्या मागं हिंडून आपली पेरणी चांगली करून घ्यायची. तर आपण बघू शकतो त्या कोपऱ्यावर आपला ट्रॅक्टर उभा आहे. आता बी संपलेलं आहे त्याचं. तर 2 पिशवी आता संपलेल्या आहेत. एकरात 3री पिशवी टाकायची आहे. थोडा व्हिडिओसाठी आपण वेळ काढलेला आहे. ही सारं बिरं तुम्ही बघू शकता. तर पेरणी करताना कुठलाही जरी कुणाला काही अडचण आली किंवा यंत्राबाबत, तर माझा व्हिडिओच्या वरच्या कोपऱ्यात माझा नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही फोन करा, कधी करा फोन. आपल्या शंकेचं निरसन झालं होईलच. कारण सोशल मीडियावर थोडं व्हायरल झाल्यामुळं भरपूर प्रतिसाद चांगला आपल्याला भेटायला लागला आहे. पेरणीचा किंवा हे सगळं चांगला सपोर्ट भेटतोय. असाच आपला सपोर्ट राहू द्या. प्रत्येक अडचण, कसली अडचण असू द्या, डायरेक्ट फोन करा. तुमच्या शंकेचं निरसन होईल.
बघू शकता ट्रॅक्टर आपला उभा आहे आता सध्याला. हा जो टेप आहे गाण्याचा, तरी ड्रायव्हर भावांनो हा टेप पेरणी करताना लावत जाऊ नका, कारण पूर्ण कानाचं लक्ष ह्या चकल्यांवर पाहिजे आपलं. ह्या चकल्या छळछळ वाजते त्याबरोबर उजव्या कानावर आपला ह्या चकल्यांचा आवाज येतो. छळछळ म्हणजे चकली चालू आहे ते आपल्याला, व्हील चालू आहे ते सगळं आपल्याला व्यवस्थितरित्या दिसतं. तर ही ॲडव्हान्टाचं बी आहे बघा 756. शक्यतो आपलं टेप बंद ठेवत जावा, पेरणी व्यवस्थित झाली पाहिजे. त्यांनी 15-15-15 हे खाद्य वापरलेलं आहे मटेरियल. अजून एवढं क्षेत्र बाकी आहे. तर आज जवळपास 4 एकरपर्यंत 4 मालकांनाच तोंड द्यायचंय, पेरणी करायची आहे. तर धन्यवाद.